एक गाडी सकाळी 8 वाजता 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघालेली आहे. 8:30 वाजता दुसरी गाडी नागपूरवरून पुण्याच्या दिशेने 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघालेली आहे. जर पुणे व नागपूर हे अंतर 650 किलोमीटर असेल, तर त्या दोन्ही गाड्या रस्त्यात एकमेकांना किती वाजता भेटतील? आपल्याला पुणे व नागपूर यामधील अंतर 650 किलोमीटर दिलेले आहे. एक गाडी सकाळी 8 वाजता पुण्यावरून 40 किलोमीटर प्रति तास वेगाने नागपूरकडे जाते दिलेले आहे. तसेच दुसरी गाडी 8:30 वाजता 50 किलोमीटर प्रति तास वेगाने नागपूरवरून पुण्याकडे येते असे दिलेले आहे. तर आपल्याला त्या दोन्ही गाडी एकमेकांना कधी भेटतील हे काढायचे. अशा वेळेस आपल्याला दोन्ही गाड्या हे एकाच वेळेस सोडाव्या लागतात. एक गाडी 8 वाजता तर दुसरी गाडी 8:30 वाजता निघत आहे. म्हणून आपण 8 वाजता निघणाऱ्या गाडीला 8:30 वाजता ती कुठे पोहोचेल हे काढू. 8:30 वाजता म्हणजेच अर्ध्या तासात 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असल्यामुळे 8:30 वाजता ती गाडी 20 किलोमीटर अंतर कव्हर करेल. त्यामुळे आता या दोन गाड्यांमधील अंतर हे 650 वजा 20 630 किलोमीटर एवढे असेल. आपण इथे वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राचा वापर करणार आहोत. आपल्याला वेग 40 आणि 50 किलोमीटर दिलेला आहे. दोन्ही गाडी एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे आपण त्यांच्या वेगाची बेरीज करणार. म्हणून इथे 40 अधिक 50 बरोबर अंतर आपल्याला 630 किलोमीटर दिलेलं आहे आणि वेळ काढायचा आहे. इथे 90 बरोबर 630 भागिले वेळ. म्हणून वेळ बरोबर 630 भागिले 90. 9ने 63ला भागल्यास 9 7 63 म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकांना भेटण्यास 7 तास लागतील. गाड्या ह्या सकाळी 8:30 म्हणजे 8:30 वाजता निघालेल्या आहेत आणि त्यांना एकमेकांना भेटण्यास 7 तास लागणार आहेत. म्हणून त्या गाड्या एकमेकांना 3:30 म्हणजे 3:30 वाजता भेटतील.